धो-धो पावसातही राधानगरीत बेंदूर उत्साहात. वाद्यांच्या गजरात बैलांची भव्य मिरवणूक. राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेकडील गावामध्ये काळ्या मातीतून धान्याचं सोनं उगवण्यासाठी शेतकऱ्यांबरोबर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशी बेंदूर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज दिवसभर शेतकरी बैलांना सजवणे आणि त्यांना सुग्रास खाद्य भरवण्यात दंग होता. राधानगरी येथे वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. वर्षभर शेतामध्ये शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना मदत करणारा, शेतकऱ्यांचा जीवाभावाचा सखा आणि सोबती असणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महाराष्ट्रीयन बेंदूर सण राधानगरीमध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला. तालुक्याच्या पश्चिमेकडील शेतकरी रोप लागण करून भात पिकाच्या शेतीची बैल आणि यंत्रांच्या सहाय्याने मशागत करून रोप लागणी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे बैलांना विश्रांती मिळाली असल्याने महाराष्ट्रीय बेंदूर या तिथीला बैलपोळा साजरा करतात. आज शेतकऱ्यांनी बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालून शेंदूर आणि आभूषणे घालून बैलांना सजवलं. अनेक भागात बैलांच्या अवतांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमालीची कमी झाली आहे. शर्यत शौकीन राधानगरी यांच्या वतीनं वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राधानगरी शहरासह परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसह सहभाग घेतला होता. धो-धो पावसातही बैलांच्या मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसून येत होता. यावेळी राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती सुप्रिया साळोखे यांनी अलीकडे बैलांची संख्या घटल्याचं वास्तव मांडत बैल हा शेतीबरोबरच माणसांच्या आरोग्यासाठी विविध फायदे देणारा आहे. त्यामुळे भविष्यात बैलांची प्रजाती टिकवून ठेवणे हे शेतकऱ्यांच्या हाती असल्याचं सांगितलं. या सोहळ्यास परिसरातील शेतकरी, बैलप्रेमी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.